एकदम खडे। नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय तृतीया निमित्त तुम्ही माझे अक्षय तृतीयेला कावळ्याला कोणता नैवेद्य करावा, तसेच अक्षय तृतीयेला पितरांची पूजा कशी करावी आणि नैवेद्य कोणता असावा, तसेच अक्षय तृतीया का साजरी करतात हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी करा या 10 गोष्टी, घरात ऐश्वर्य व संपत्ती कायम टिकेल। जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा असा हा सण आहे। या सणाला अक्षय तृतीया नाव पडण्याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला असे सांगितले होते की या अक्षय तृतीयेला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणजेच आपण जे काही दान व आपण हवन करेल हे त्याचा नाश होत नाही। म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीयेला म्हणून या दिवसाला ऋषी मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटलेले आहे। देव आणि पितर यांना विद्वेषून या तिथीला आपण जे कर्म केले जातात ते सर्व अक्षय म्हणजे त्या केलेल्या कर्माचा नाश होत नाही, म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असे नाव पडलेले आहे। अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकीच एक आहे। या तिथीला महत्त्व येण्याचे कारण म्हणजे काहींच्या मते हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभ दिवस म्हणून अक्षय तृतीया दिवस हा ओळखला गेलेला आहे। कालयुगाचा कोणताही प्रारंभ दिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो। तर अशा ह्या अक्षय तृतीयेला आपण कोणत्या 10 गोष्टी कराव्यात म्हणजे आपल्या घरात ऐश्वर्य आणि संपत्ती कायम टिकेल। तर मग चला तर आपण जाणून घेऊया की कोणत्या 10 गोष्टी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य कराव्यात। अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या 10 गोष्टी तर त्या पाहूया। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि धर्म दक्षिणा या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे। म्हणून या दिवशी आपण धान्य, वस्त्र, पैसा जे आपल्याला जे काही जमेल ते आपण गरीब व्यक्तीला आपण दान अवश्य करावे। कारण अक्षय तृतीयेला केलेले दान या दिवशी केलेले दान याचा नाश होत नाही, म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे आपल्याला शक्य असेल ते आपण गोरगरिबांना अवश्य दान करावे। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आपण लवकर उठून स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल अवश्य टाकावे। कारण गंगाजल टाकणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यात आपण गंगाजल हे अवश्य टाकावे। तसेच अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेलेली आहे। तर अशा या दिवशी आपण वाहन, घर इत्यादी वस्तू आपण खरेदी करू शकतो, तसेच शुभ शुद्ध होईल। तसेच या दिवशी आपण दागिने खरेदी करणे हे सुद्धा शुभ मानले गेलेले आहे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी जे आपल्याला जमेल तसे आपण वाहन, घर, नवीन वस्तू आपण खरेदी करू शकतो। तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आपल्याला आशीर्वाद देत असतात। असे म्हणले जाते की आपण या व्यक्तीने वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे आपल्याला फळ मिळत असते। जसे आपण कोणतेही शुभ कार्य केले की त्याचे चांगले परिणाम मिळत असतात, तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणते जर वाईट काम केले तर त्याचे फळ सुद्धा आपल्याला वाईटच मिळत असते। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणतेही चुकीचे काम करायचे नाही आणि कुणाचे नुकसान सुद्धा करायचे नाही, म्हणजे त्या दिवशी आपण चांगलेच कर्म आपण करायचे आहेत। तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोने खरेदी करणे हे शुभ मानले गेलेले आहेच। कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने सोने आणि पैसा हा दिवस रात्र दुप्पट चौपट
होत असतो आणि आपल्या संपत्तीचे भंडार हे भरलेलेच राहते म्हणून आणि आपल्या घरात सुख समृद्धी हे कायम टिकते म्हणून त्या दिवशी आपण सोने खरेदी करणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे। शक्य होईल तेवढे आपण त्या दिवशी अवश्य सोने खरेदी करावे। तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी जसे आपण सोन्याचे पूजन करतो तसेच आपण लक्ष्मीची पूजा त्या दिवशी करणे हे आवश्यक आहे। तसेच त्या दिवशी आपण भगवान विष्णूची ही पूजा करणे देखील फायदेशीर मानले गेलेले आहे। आपण जसे लक्ष्मीची पूजा करतो तसेच आपण भगवान विष्णूची त्या दिवशी आपण पूजा करायची आहे। अशी आपण पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा ही आपण अवश्य करायची आहे। तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान विष्णूची पूजा करताना काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये आपण ठेवायची आहे। जो आपण त्यांना प्रसाद दाखवणार आहे त्यामध्ये तुळशीची पाने हे आपण अवश्य ठेवायचे आहे। हा जर आपण तुळशीची पाने ठेवल्याने भगवान श्री विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात म्हणून आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जो काही नैवेद्य दाखवणार आहे त्यामध्ये आपण तुळशीचे पान हे अवश्य ठेवायचे आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी जसे आपण लक्ष्मीचे पूजन करतो तसेच आपण त्या दिवशी श्रीयंत्राचे ही पूजन आपण करायचे आहे कारण श्रीयंत्र हे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण श्रीयंत्राची पूजा करणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे। पूजेशी संबंधित हा उपाय जर आपण केला तर आपल्याला वर्षभर आर्थिक समस्याचा सामना करावा लागणार नाही म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मीचे भगवान श्री विष्णूचे आणि श्रीयंत्राची पूजा ही आपण अवश्य करायची आहे। तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सात्विक अन्न आपण सेवन करायचे आहे आणि त्या दिवशी आपण कोणत्याही व्यक्तींचा ज्येष्ठ व्यक्तींच्या जे आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती आहेत त्यांचा अपमान करायचा नाही असे हे अक्षय तृतीयेचा दिवस आहे। तसेच धार्मिक मान्यतानुसार शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला गेलेला आहे तर शक्य असेल तर त्या दिवशी आपण शंख आपण अवश्य खरेदी करून आपण शंखाची पूजा करायची आहे। आपण त्या दिवशी शंखाची पूजा जर केली तर घरातील नकारात्मकता ऊर्जा ही आपण निघून जाते आणि आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते। तर अशा सांगितलेल्या 10 गोष्टी आपण अवश्य करायच्या आहेत। तर अशा ह्या सांगितलेल्या 10 गोष्टी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आवश्यक करायच्या आहेत। ह्या अशा 10 गोष्टी केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते आणि देवाचा आशीर्वाद अखंड आपल्या घरात त्यांचा वास राहतो म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सांगितलेली कामं अवश्य करा आणि आपल्या घरातील कुलदेवतेचा आणि सर्व देवांचा वास हा कायमस्वरूपी आपल्या घरात अखंड राहू द्या। तसा अक्षय तृतीयेचे दिवस अतिशय शुभ आणि फलदायी असा हा दिवस आहे। तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।